रजनी घर साफ करून सगळं सामान लावून दमली होती. तिला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. नवीन घर, नवीन जागा. तिला वाटले आज काही झोप येणार नाही, पण काळ झोपली ती. अचानक मध्यरात्री तिला नळ सोडल्याचा आवाज आला. बराच वेळ पाण्याचा आवाज येत होता. तिने बाजूला बघितले तर आकाश झोपला होता. मग बाथरूममध्ये कोण? या विचाराने तिला कापरे भरले. अहो अहो उठा लवकर, तिने आकाशला हलवले. काय रजनी, का उठवतेस मला? सकाळ झाली का? त्याने झोपेतच विचारले. अहो बाथरूममधला नळ चालू आहे. मग जा आणि बंद कर रजनी. मी नळ आठवणीने बंद केला होता, मग कसा चालू होईल आपोआप? मला भीती वाटते. मग आकाशच उठला आणि बाथरूमकडे गेला. पण तिथे तर नळ बंदच होता. रजनी, काही नळ वगैरे चालू नव्हता. तुला भास झाला असेल. मग रजनी पुन्हा झोपी गेली. आकाश बदली होऊन या गावी आला होता. 3 रूमचे घर रेंटने घेतले होते. गाव तसे लहानच होते. तालुका होता तो. दिवसभर आकाश कामावर जात असे. तो वन अधिकारी होता. रजनी दिवसभर एकटी असे. आजूबाजूला शेजारी होते, पण अजून रजनीची कोणाशी ओळख झाली नव्हती. कालच ते राहायला आले होते. आज रात्रीही काही आवाज येतो का याचा रजनीने कानोसा घेतला, पण तसं काही नाही झाले. मग रजनी निवांत झाली. थोड्या दिवसांनी पुन्हा मध्यरात्री बाळाचा रडण्याचा आवाज रजनीला ऐकू आला. रजनी जागी झाली. ती लक्ष देऊन तो आवाज ऐकू लागली. बाळ रडत होते. मग अचानक एका बाईचा आवाज आला. बाळा रडू नको, भूक लागली का माझ्या राजाला? तरी ते बाळ रडत होते. मग ती बाई अंगाई म्हणू लागली. रजनीला आता स्पष्ट ऐकू येत होते. तिने घाबरून आकाशला उठवले. रजनी, तुला भास होत असेल, झोप गप्प. नाही हो, खरंच आवाज येतो आहे. आता ती बाई गात नव्हती आणि बाळ पण शांत झाले होते. आकाश उठला. बोलला, कुठे आवाज येतोय सांग. अहो आतापर्यंत येत होता. हो का? मग मला का नाही आला? तुला एकटीलाच फक्त आवाज ऐकू येतात रजनी. झोप, मला कामावर जायचे असते. मग रजनी भीतभीतच झोपी गेली. सकाळी आकाश रजनीला म्हणाला, तू ते टीव्हीवर नको त्या सिरियल्स बघत बसू नकोस, त्यामुळे तुला भास होतात. मग दिवसभर रजनी कामात मन रमत राहिली. दुपारी एक बाई तिच्याकडे आली. ताई, नवीन आलात का गावात? हो, बदली झाली आमची इकडे, म्हणून तुम्हाला वर कामाला बाई लावायची असेल तर मी करते काम. त्या समोरच्या बंगल्यात येते मी. नाही हो, आम्ही दोघंच असतो घरी. काम असं नसतं काही. मीच करते सगळी कामं आणि वेळ पण जातो माझा. बरं ताई, काही काम असलं तर मला आवाज द्या. मी तुमच्या इथूनच जाते. बरं, रजनी म्हणाली. ती बाई निघून गेली. आज अमावस्या होती. ती बाई रजनीकडे आली. ताई हाय का घरात? तिने रजनीला आवाज दिला. रजनी बाहेर आली. ताई, आज अमावस्या आहे. हे घ्या लिंबू मिरची, घराला बांधा, नजर लागत नाही. नको ग, माझ्या मिस्टरांना नाही पटत असलं काही. ताई, अहो बापू यांना काय समजत नाही. तुझं नाव काय ग? रजनीने विचारले. शालू नाव माझं. लग्न झालंय तुझं? होय, नवरा मजूर आहे आणि मी घरकाम करते. शालू, या घरात अगोदर कोण राहत होतं? एक नवरा बायको आणि लहान लेकरू होतं बघा त्यांना. वरीसभर राहिली असतील आणि मग अचानक एक दिवस ती बाई आणि बाळाची मयत झाली. हे ऐकून रजनी घाबरून गेली. किती दिवस झाले का हे घर बंद होतं शालू? 6 महिने झालं असेल बंद होतं घर. मग तुम्ही आला राहायला, म्हणून मी बघायला आली की नवीन कोण बिराड आलंय. शालू गेली, पण रजनीच्या डोक्यातून ती बाई आणि बाळ काही केलं जात नव्हते. आज रात्री ही रजनी आवाजाने जागी झाली. किचनमध्ये कोणीतरी आहे असं तिला वाटत होते. आता परत आकाशला उठवले तर तो चिडणार, म्हणून तीच उठून किचनकडे जाऊ लागली. भीतच ती जाऊ लागली. तिने किचनच्या बाहेरून आत बघितले. एक बाई ओट्याजवळ पाठमोरी उभी होती. रजनी जाम घाबरली. तशीच ती माघारी आली आणि तिने आकाशला उठवले. काय ग, का घाबरली आहेस इतकी? अहो किचनमध्ये एक बाई आहे. वेड लागले आहे का तुला रजनी? चल बघू, म्हणत तो तिला किचनकडे घेऊन आला. तर तिथे कोणीच नव्हते. अहो, मी आता थोड्या वेळ बघितले, बाई होती. रजनी, तुला भास होत आहेत, इथे कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी रजनी शालूची वाट बघत होती. तिला विचारायचे होते की या घरात राहणारी बाई कशी मेली. शालू आज रजनीला दिसलीच नाही. आता रोज रजनीला कसले कसले आवाज ऐकू येत राहिले. तिला आता तिथे राहणे नको नको झाले. ती आकाशला बोलली पण की दुसरीकडे घर बघू, पण तुझा केवळ भास आहे असं तो म्हणायचा. रजनी शालू कधी येते याची वाट बघत होती. लांबून तिला शालू येताना दिसली तसे रजनीने तिला आवाज दिला. शालू, थांब. बोला ताई, काय काम? मला सांग, या घरात राहणारी बाई कशी मेली? ताई, हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगणार होते, पण तुमचा विश्वास बसला नसता म्हणून नाही बोलले. सांग आता, रजनी म्हणाली. ताई, त्या बाईचा नवरा तिला लई त्रास देत होता, मारायचा पण तिला. तिला वर्षाचं बाळ पण होतं. त्या माणसानं बाहेर एक बाई ठेवली होती असं लोक म्हणत होती.
म्हणून तो बायकोला घरातून निघून जा म्हणत होता. बायकोला त्याचे हे प्रताप माहिती होत म्हणून ती घर सोडून जात नव्हती. मग हा तिला बेदम मारायचा. एक दिवस सकाळी ती बाई आणि तिचं बाळ उठलेच नाहीत. झोपेतच ते दोघं गेली होती. पण गाववाले बोलतात की त्यानंच त्यांना ठार मारले असेल. त्या बाईचा आत्मा या घरात फिरत असतो म्हणे. तुम्हाला काय बाय आवाज रातच्या टायमाला ऐकू येतात का? हो शालू, मला आवाज येतो. ती बाई पण मला अमावस्येला दिसली होती. ताई, सांभाळून राहा, नाहीतर घर बदला तुम्ही. बाधित आहे हे घर. असं बोलून शालू गेली. आता रजनी पुरती घाबरली. संध्याकाळी तिने आकाशला हे सगळं सांगितलं. रजनी, कोण कुठली बाई तुला काही सांगते आणि तू विश्वास ठेवलास? असा आत्मा वगैरे काही नसते. नको लक्ष देऊ तू. नाही हो, मला आवाज पण ऐकू येतात ना. आपण हे घर बदलू. अजून महिना पण नाही झाला इथे येऊन रजनी. मला खूप भीती वाटते पण. रजनी, नको काळजी करू. आकाशने तिला समजावले. रात्री पुन्हा रजनीला आवाज आला. ते बाळ हसत होतं, बोबडं बोलत होतं आणि ती बाई बाळासोबत बोलत होती. रजनी उठली आणि बघू लागली. किचनमधूनच आवाज येत होता. ती किचनकडे गेली आणि पाहते तर ती बाई बाळाला मांडीवर घेऊन खेळवत होती. रजनीला घाम फुटला. ती थांबली, हे खरे आहे की खोटं बघण्यासाठी. ती बाई बाळासोबत मग्न होती. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? रजनीने विचारले. तसे त्या बाईने मान वर करून बघितले. रजनीने बघितले त्या बाईचे डोळे लाल भडक दिसत होते. कपाळावर मोठं लाल कुंकू, केस सोडलेले आणि दात सुड्यासारखे. ती बाई मोठ्याने हसत म्हणाली, मी कोण नाही माहीत तुला? आणि अजून हसू लागली. रजनी इकडे कधीच बेशुद्ध होऊन पडली होती. सकाळी आकाशने तिला उठवले. रजनी, इथे का झोपली होतीस? तसे रजनी घाबरत उठली आणि रात्री काय घडले ते त्याला सांगितले. रजनीला खूप ताप आला होता. अहो, आता मी या घरात 1 मिनिट पण नाही राहणार. आकाश म्हणाला, मी काल गावात चौकशी केली. खरंच या घरात बाई आणि तिचे बाळ मरण पावले होते. आपण आजच हे घर सोडून आपल्या गावी जायचे आहे.